नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर मध्ये आज धुमधडाक्याचे वातावरण पाहण्यासाठी मिळालं आणि या धुमधडाक्याचे वातावरणाचं कारण फक्त आहेत राजसाहेब ठाकरे। राजसाहेब ठाकरे यांनी मीरा भाईंदर शहरामध्ये शहर प्रमुख म्हणून संदीप राणे यांना नियुक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये त्योहाराचं सणाचं वातावरण निर्माण झालं। मीरा भाईंदर शहरामध्ये संदीप राणे या ठिकाणी येताच मीरा भाईंदर शहरातील तमाम कार्यकर्त्यांनी संदीप राणे यांचं जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत केलं आणि या ठिकाणी एक बॅनर झळकला। त्या बॅनरवर लिहिलं होतं, बाप तो बाप रहेगा। मीरा भाईंदर शहरामध्ये कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे संदीप राणे यांच्यावरती ते या ठिकाणी पाहायला मिळालं। बाप तो बाप रहेगा म्हणत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असं म्हणत घोषणाबाजी केली। कार्यकर्त्यामध्ये एक जल्लोषाचं आणि हर्ष आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहण्यात मिळालं। चला तर मग पाहूया मीरा भाईंदर शहरातील नवनिर्वाचित शहर प्रमुख संदीप राणे यांचं मनोगत। नमस्कार, जय महाराष्ट्र। अभिनंदन करतो की आज फार मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर मी तुम्हाला सांगतो की मीरा भाईंदर या शहरामध्ये या शहरामध्ये मनसेनं चांगला नावावर पाणी आणि त्यात तुम्ही बघत असाल महिला वर्ग सगळ्यांना एकत्र घेऊन मला चालायचं आहे। फार मोठी जबाबदारी माझ्यावर मला वाटतं मीरा भाईंदरमध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल आणि या मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये तुम्हाला नक्कीच आमचे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्या माध्यमातून मनसे पक्षाला मीरा भाईंदरमध्ये सुवर्ण काळ येईल का? 100% जर सन्माननीय तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये कुठलाही प्रश्न असला तर सन्माननीय राजसाहेबांची आठवण येते सर। तर मला वाटतंय की त्यांच्याच माझं मार्गदर्शनाखाली अमित साहेब असतील, आमचे युवा नेते आहेत, त्याचबरोबर अविनाश जाधव साहेब आमचे नेते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदरमध्ये पण चांगले दिवस येतील। आणि जे आज तुम्ही बघत असाल कुठलाही पक्ष आज मीरा भाईंदरमध्ये कार्यरत नाही, जे तो पक्ष असेल तो सत्तेमध्ये आणि आमचं काय आमच्या सत्तेमध्ये आम्ही कुठे सहभाग नाही। तर मला वाटतं की विरोधी पक्ष म्हणून आमचाच एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। तर मला वाटतं की लोकांना जे आजच्या घडीला जे आज प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचा विषय मांडण्याचं काम फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करते। तर मला वाटतं येणारा काळ लोक नक्कीच त्याचं हे फांडवतील। कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बघत असाल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोडवर होती, बाकी कुठल्या पक्षाने काम केलेलं नाही। जो तो नगरसेवक आपल्या फार्म हाऊसवर बसलेले आहेत आणि बघत असाल 2-3 वर्ष झाली पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नगरसेवक नाही, त्यामुळे प्रशासनावर कुठला पाहिजे तशी दबाव येत नाही। त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर फार मोठी जबाबदारी आहे। नागरिकांच्या हिताचं काम करण्याचं हे माझा मानस आहे आणि मला वाटतं की यशस्वी आम्ही 100% होऊ, कारण लोकांना आता कळलेलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते। तळागाळाचं जे काम आहे ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच करू शकते। मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा अरे संदीप राणे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संदीप राणे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा। नमस्कार, जय महाराष्ट्र।